आज आपण घरगुती पद्धतीने लोणचं बनवणार आहे. एकदम मस्त आणि 1 वर्ष न खराब होणारं असं लोणचं बनवणार आहे. खूप टेस्टी आणि गॅरंटी वर्षभर खराब पण नाही होणार आणि एकदम कडक असं राहणार, मुलायम पण नाही. त्यासाठी आपण 10 किलो कैऱ्या तोडून आणलेल्या आहे. त्या मस्त वॉश करायच्या आणि असे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचा. कैऱ्या कापायचा अडकीत असेल तर खूप बेस्ट, पण आपल्याकडे नव्हतं त्यामुळे आपण इथं कोयत्याने कापून घेतलेल्या आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपण कापून घ्यायच्या आहे. मस्त 6 ते 8 फोडी होतात एका कैरीच्या. मस्त अशा कट करून घ्यायचे आणि थोड्या छोट्या असेल तर खूप बेस्ट. आणि ते आपण 1 दिवस असं हवेत वाळून घेऊ. त्यानंतर आपण लोणचं बनवायचे. पाहू शकता अशा प्रकारे थोडं वाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे 2 वाट्या हळद ॲड केली आहे या लोणच्यामध्ये. एकदम अशी फिरून टाकायची, एका जागेवर नाही टाकायची, कारण की ते मिक्स व्हायला खूप त्रास करतं नंतर. त्यामुळे आपण अशी टाकली अशीच टाकावी. एकदम मस्त पद्धतीने असं हलवून घ्यायचे, खालीवर करायचे सारखं, म्हणजे कारण की सगळ्या फोडीमध्ये हळद लागली पाहिजे. एकदम मस्त असं हलवून घ्यायचं. या ठिकाणी आपण पाहू शकता मस्त असं हलवून झालंय. त्यानंतर आपण इथं 1 किलो मीठ टाकणार आहे. यामध्ये मीठ थोडं जास्तच टाकायचं, कारण की लूज नाही होत मिठामुळे लोणचं. आपण 1 किलोचा पोळा यामध्ये ॲड केलेला आहे. ते पण मस्त असं सगळं काही टाकलं की हलवून घ्यायचं चांगल्या पद्धतीने, तोपर्यंत एकदम असं मिक्स झाल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत. त्यानंतर आपण इथे खडे मसाले घेतले आहे काही, पाहू शकता. लवंग, टपालपत्र आणि ते 2. त्यानंतर आपण इथं 100 ग्रॅम मिरची पावडर यामध्ये ॲड केलेली आहे. आपल्याला तिखट जास्त नसेल लागत तर आपल्या अकॉर्डिंग आपण मिरची पावडर ॲड करायची आहे. मिरची पावडरने खूप भारी टेस्ट पण येते, आंबट गोड तिखट खूप भारी लागतं. एकदम मस्त असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 100 ग्रॅम सोप पण ग्राइंड करायचे आणि अशी जास्त ग्राइंड नाही करायची, नॉर्मलच करून घ्यायची आहे. एकदम पावडर झाली ना नाही छान लागत, थोडी नॉर्मल करून घेत आहोत आपण या ठिकाणी. आणि ह्यामध्ये ॲड करायची ती सोप पण. सोपनी स्वाद पण खूप छान आहे, तो पाहू शकता. अशा प्रकारे आपण जास्त अशी पावडर पण नाही बनवली आणि नॉर्मल एकदम फिरवून घेतली आहे मिक्सरला. अशी मस्त फिरवून टाकून घेतली आपण इथे. आणि तेवढं हलवून घेऊ ना तेवढं वेस्ट राहील आपल्यासाठी. त्यानंतर आपण मोहरीचे डाळ यामध्ये 100 ग्रॅम ॲड करणार आहोत. मोहरीच्या डाळीशिवाय लोणच्याला अजिबात टेस्ट नाही. पाहू शकता अशी सगळीकडून टाकून घ्यायची आणि एकदम मस्त हलवून घ्यायचं परत. आणि टपालपत्र आपण वरून ॲड केलेले आहे, थोडे पाणी. त्यानंतर आपण इथे 100 ग्रॅम लोणच्याचं पॉकेट आणलेलं आहे, ते पण ह्यामध्ये ॲड करायचं आहे. सगळा मसाला टाकायचा 100 ग्रॅम. आणि समजा तुम्ही 5 किलोचं करणार असाल तर ह्याच्या हाफ सगळं टाकू शकता. खूप बेस्ट होतं लोणचं, चवीला पण खूप भारी झालेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारे एकदम 5 ते 6 मिनिट सारखं हलवत राहायचं, कारण की मीठ टाकल्यामुळे पाणी पण सुटतं थोडं थोडं, त्यामुळे तेवढं मिक्स होईल सगळ्यात तेवढं बेस्ट राहतं. या ठिकाणी आपण लोणच्याचा मसाला असा ॲड करत आहोत. लोणच्याचा मसाला ॲड करून झाला आहे आणि ह्यामध्ये तेल ओतण्यासाठी आपण 1 लिटरचा पुडा तापून घेतलेला आहे, मग तो यामध्ये ॲड करायचा. आणि एकदम असं गरम अजिबात ॲड नाही करायचं. एकदम असं पहिल्यासारखं तेलासारखं झालं ना नंतरच ॲड करायचं, म्हणजे लोणचं पण व्यवस्थित होतं.
एकदम भारी वाहू शकता. या ठिकाणी आपलं लोणचं तयार आहे. फक्त तेल टाकायचं बाकी आहे आणि तेल आपण 2 ते 3 तासानंतर एकदम थंड झाल्यावर टाकणार आहोत यामध्ये. तोपर्यंत आपण हे आपल्या बरणीमध्ये टाकून घेऊ. पाहू शकता इथं आमची एक मोठी आणि छोटी बरणी भरलेली आहे. आणि असं नुसतं वरचं नाही, खालून पण टाकून घ्यायचं, कारण की सगळं मटेरियल यामध्ये ॲड झालं पाहिजे. त्यामुळं पाहू शकता अशा प्रकारे हलवून टाकायचं. खाली गेलेलं मटेरियल थोडा वर काढून घ्यायचं आणि यामध्ये ॲड करायचा. आणि तेल ॲड केल्यानंतर आपण 1-2 दिवसाला हलवत राहायचं, कारण की मग खूप मस्त मुरतं पण लोणचं, खायला खूप बेस्ट लागतं. पाहू शकता आपण यामध्ये तेल ॲड करता आणि तेल एका जागेवर नाही ओतायचं, फिरून ओतायचं, कारण की खाली पण जातं आणि व्यवस्थित सगळ्या कैऱ्यांवर तेल जातं. त्यामुळे एकदम असं साईडने फिरून मध्ये वगैरे मस्त असं तेल ॲड करायचं आहे यामध्ये. हे 1 ते 2 दिवसांनी खूप भारी लागतं मुरल्यावर. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप भारी टेस्ट आहे. तुम्ही एकदा कराल ना, नक्की पुन्हा कराल ह्याच रेसिपीने. आणि आपल्या इंडियन कुकिंग चॅनलवर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेलं लोणचं कसं झालं आहे. मला कळलं पाहिजे कोणी ट्राय केलं आहे त्यामुळं. आणि खूप भारी एकदम टेस्टी असं होणार. मी 100% हे सांगू शकते. पाहू शकता आपण एकदम मस्त असं या ठिकाणी तेल पण ॲड करून घेतलेलं आहे. आणि मस्त असं 1-2 दिवसाला घालून घ्यायचं आहे, कारण की एकदम मस्त मुरतं. खूप भारी झालेलं टेस्टला पण. आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की